कधी कधी ना नाश्त्याक पण वेळ होता हो. आज असा मागी गणेश जयंती. सकाळी म्हटलं खिचडी करूया. रात्री साबुदाणे स्वच्छ धुवून भिजत घातलेलं आहे. ते व्यवस्थित फुलले ना की खिचडी एकदम सळसळीत होतं. नंतर एक कढई घेतलं, त्याच्यात चमचोभर तूप, फोडणीक जिरा परतून झाल्यावर बारीक चिरून मिरची, ती मस्त परतलं. बारीक चिरून बटाटी घातलं, ती व्यवस्थित परतून झाकून शिजवून घ्यायची. नंतर भिजवलेले साबुदाणे घातलं, चवीपुरता मीठ आणि किंचितशी साखर. अशी खिचडी केल्या तर अप्रतिम चव येतं. करून बघा. मस्त परतायची, तुपाचा स्वाद भारीच येता हो. आणि झाकून वाफ काढायची. मस्त वाफ इली की शेंगदाण्याचा कूट घालायचा, मिक्स करायची आणि परत वाफ काढायची. मिळाने येऊ होई ना ती. आणि बटाटी घातलीस की चव भारीच येता. नुसते खाल्ले ना साबुदाण्याची खिचडी तर तेवढी चव येणार नाही. म्हणून जरा तरी बटाटो घालायचा. व्यवस्थित परत परत परतून भरपूरसा खोबरा व्हाया तरच घाला. आमका सवय असा म्हणान आमका आवडतं. वरसून तुपाची धार सोडायची. आम्ही ह्या खाताना पण भरपूर अजून खोबरा घेतो. बरोबर कॉफी किंवा एक डरमाळावरून चहा. अशी करा, खावा. आवडतली तुमका आणि आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा.